रामराम मंडळी. आपण परत आलो आज. आज सकाळी आपण असं मस्त काहीसं झोपून सकाळी उठलो आणि सकाळ सकाळ वॉकला गेलो रेजसोबत वॉक करून झालो. सकाळी आल्यावर घेतलं आहे डाएट खाऊन परत नंतर रेडी झालो तर बघितलं कोण आलं आहे तर टिटू आला आहे. आता माझे काल ब्लॉग न येण्यामागचं कारण हाच होता की हा साहेब पूर्ण दिवसभर काल घरात आलेला नव्हता, त्याच्यामुळे पूर्ण मूड खराब होता. आणि आज क्षण हा सकाळी आला आहे तर असं लोळून दाखवून मला त्यांनी सॉरी म्हटलं आहे. त्याच्यानंतर कुठे जाऊन माझा मूड जरा नीट झाला आहे. सो नंतर फ्रेश होऊन आपण परत निघालो स्कूलसाठी. आज सकाळी पाऊस होता सो कार घेऊन निघावं लागलं, कारण बाईकमध्ये गेलं तर पूर्ण कपडे खराब होतात. शाळेमध्ये असं काही वर्क प्लेस आहे आपली. तिथून नंतर मग परत घरी यायला निघालो. घरी आलो, फ्रेश झालो आणि सरळ सरळ जिम साईड निघालो. जिमवरून नंतर मग आपल्याला जायचं होतं भोसरीमध्ये, कारण सोनूला घेऊन यायचं होतं तिच्या क्लासमधून. सो जाता जाता आपल्याला मस्त आपला भगवा ध्वज दिसत होता. आल्यावर परत डाएट घेतला आणि नंतर मग टाईम होतं थोडंसं म्हणून मग रेजसोबत खेळायला घेतलं. आता मला खूप जणांनी प्रश्न विचारला की रेजला आपण पिंजऱ्यामध्ये का ठेवतो. कारण प्रॉब्लेम असा आहे की हा रॉटविलरपेक्षा सुद्धा डेंजर आहे. जर ह्याने चावायला सुरुवात केली तर हा कोणालाही ऐकत नाही आणि घरातलं कोणाला तो हँडलसुद्धा होत नाही. तुम्ही बघू शकता तो कुठल्या प्रकारे मस्ती करतो आणि त्याची एनर्जी खूप जास्त आहे. सो गाईज, जर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटनवर क्लिक करा.